जाऊन या आश्रमात, जाऊन या आश्रमात, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता, राजमाता, माता जिजाई, माता सावित्री आणि माता रमाई. माता जिजाई जर जन्माला आली नसती, माता जिजाऊचा जन्म झाला नसता, तर रयतेला बाळ शिवबा सारखा राजा मिळालाच नसता. माता सावित्री जर जन्माला आली नसती, माता सावित्रीचा जन्म झाला नसता, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडलीच नसती. आणि माता रमाईचा जन्म झाला नसता, माता रमाईचा जन्म झाला नसता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान या भारत देशाला मिळालेच नसते. आणि म्हणूनच या भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता, राजमाता, माता जिजाई, माता सावित्री आणि माता रमाईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा. रागाने वेगाने सरसर सरसर संशय चाले, सारे नावाने गावाने सरसर सरसर दूर दूर झाले. काही काही चिंतानी लालसा, मर्दानी राग रोष झुंजार वारसा, चमकून जाई निष्ठेचा आरसा, उधळून अंधारे जाई पुढे. रयतेच्या राऊळी मायेची माऊली, मनात आस तुझी रुजली ग. आकेला धावली शिवबाची सावली, पुरात ओढ तुझी सजली ग. रयतेच्या राऊळी मायेची माऊली, मनात आस तुझी रुजली ग. आकेला धावली शिवबाची सावली, पुरात ओढ तुझी सजली ग. स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया. आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है. पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था. पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था. ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी. और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख. कहता ये पल खुद से निकल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल. हम मुसाफिर था जाने दे, धूप आंगन में आने दे. जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल. पाठशाला. औरत जात को पढ़ने का कोई अधिकार नहीं है. खबरदार घर के बाहर कदम रखा दो. पाटिल के जाने के बाद विधवा की जिंदगी जी रही है, इसका केशव अपान कर दो. तेरे हाथ में किताब देखी तो तेरे हाथ नहीं रहेंगे. शिक्षा एक शक्ति है जो सारी कमजोरी दूर करे. शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे.
शिक्षा कोई भेदभाव नहीं करती। शिक्षित होना हम सबका अधिकार है। पलवों के नीचे है ठंडी सी एक धरती, कहती है आजा दौड़ेंगे। यादों के बक्सों में जिंदा सी खुशबू है, कहती है सब पीछे छोड़ेंगे। उंगलियों से कल की रेत बहने दे, आज और अभी में खुद को रहने दे। कहता ये पल खुद से निकल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल। बहुत बड़ा बात कर रहे हो तुम। समाज की दुर्गति है ये। स्त्री को पढ़ने का कोई अधिकार नहीं है। धार्मिक कार्य में रुकावट हो तुम। शास्त्रों का विरोध है। मारो, मारो इन्हें। पत्थर से मारो। कितना भी हो जुल्म, कितनी भी परेशानी, इस समाज का हर बार हम सहेंगे। पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम। भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। हिचकी रुक जाने दे, सिसकी थम जाने दे, इस पल की ये गुजारिश है। मरना क्यों, जी लेना बूंदों को, पी लेना तेरे ही सपनों की बारिश है। पानियों को रास्ते तू बनाने दे, रोशनी के पीछे खुद को जाने दे। कहता ये पल खुद से निकल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल। कहता ये पल खुद से निकल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल। मुलांनो, आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. नांदन नांदन होत रमाचं नांदन, आज नांदन नांदन होत रमाचं नांदन. भीमाच्या संसारी कसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी कसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी कसं टिपूर चांदण. नवकोटी लेकरांची माया पाहिली, नवकोटी लेकरांची माया पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. कष्टानं बाई तिनं नटविला संसार, कष्टानं बाई तिनं नटविला संसार, विकुनिया गौऱ्याला विहात भार. कष्टानं बाई तिनं नटविला संसार, कष्टानं बाई तिनं नटविला संसार, विकुनिया गौऱ्याला विहात भार.
संसाराची घाय पाहिली, तिच्या ठाई संसाराची घाय पाहिली. रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. 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 माणसाने माणसाला माणुसकीने वागवावं या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज. परंपरेच्या तळागाळात रुतलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. परशिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा दाविला दिना भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. ज्याचा रुबाब राजेशाही, सुटा बुटात रोजच राही. ज्याचा रुबाब राजेशाही, सुटा बुटात रोजच राही. जगात गाजा बाजा, ज्याचा जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा. जगात गाजा बाजा, भीमराव एकच